नमस्कार मित्रों, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी। आज शिवजयंती निमित्त विशेष ब्लॉग बनवत आहे। जय शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। मी अजिंक्य, शिवांश टेलिफिल्ममध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहोत गोल्डन सिटी विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करायला। तर पाहू शकता विटा चौकामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि ही घोड्याची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याची प्रतिमा एकदम हुबेहूब ओरिजिनल घोड्यासारखी आहे बघा। असे वाटते की ते समोर आपल्याकडे बघत आहे। एकदम मस्त अशी प्रतिभा इथे उभारण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण जाणार आहोत। शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। सांगली रोड, 100 फुटी रोडवर विटा येते, हिंदवी स्वराज ग्रुपकडून। तर चला बघूया। छान असे सुस्वागतम रांगोळी काढलेली आहे। ज्योत दिसते। आज पहिल्यांदाच आम्ही शिवकालीन शस्त्रे पाहणार आहोत। तर शस्त्रांविषयी आपल्याला जास्त माहिती नाही आहे, तर बघूया। हे तलवारी ठेवण्यात आलेले आहेत वेगळे वेगळे। पाहू शकता हे समुराई तलवार आहे, जपानी। ते शिवकालीन तलवार आहे आणि हे छडी आहे, जे चांदीने वर्क केलेली छडी आहे आणि विविध अशा तलवारी आहेत। जुल्फिकार तलवार आणि हे चिलनक आहे। विविध प्रकारच्या तलवारी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यात प्रचलित धोप तलवार। त्याला धर बर का, त्याला धर तू, नंतर बघायचे, पहिले मी काढतो। हे पाहू शकता मित्रांनो, विविध प्रकारच्या तलवारी आहेत आणि सैनिकांचे जॅकेट पण आहेत। हे वाघनख पाहू शकता मित्रांनो। हे मुघल तलवार आहेत। छान असे प्रदर्शन आहे। यातली काही शस्त्रे मी पहिल्यांदाच बघतोय। एक मस्त अशी तलवार बघितलेली आहे बघा, हे नागिन तलवार पाहू शकता मित्रांनो।
आणि हे गुर्ज आहे. खांडा तलवार आहे. ढाल आहे, भली मोठी ढाल आहे आणि तलवार ठेवलेली आहे, खडक तलवार. आणि त्या बाजूस छत्रपतींचे फोटो ठेवण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर पाहू शकता, हे पहिल्या काळातले अवजारे आहेत. दैनिक जीवनात लागणारी वस्तू आहे सगळे. धान्य मोपायचे मापटे आहे आणि कंदील आहे. खूप छान अशा तलवारी आहेत. हे पट्टा तलवार आहे. हे नवीनच पाहतोय मी. जगनाल. हे पाहू शकता मित्रांनो. हे टिबेटियन कोरा आहे आणि हे कट्याळ आहे. बारूददानी. काही बंदुका पण ठेवलेल्या आहेत जुन्या. ही मराठ्यांची बंदूक, ठेचायची मराठा बंदूक, ज्याला तलवार आहे पुढे. कुऱ्हाड. इशारती तोफ. आणि हे लोखंडी जॅकेट बघू शकता. शरीर संरक्षणासाठी लोखंडी हेल्मेट पण आहे. 4 आईना. हे कुकरी, नेपाळी लोकांची कुकरी. यातील बरेचसे शस्त्र पहिल्यांदाच बघतोय. थोडेफार शस्त्र माहीत आहे. रणवाघ. कुऱ्हाडींचे काही प्रकार आहेत. परशु. बिछवा आहे, बिछवा. ही पण कुऱ्हाडीचेच प्रकार आहेत. अंतरक्षक कुऱ्हाड. हे 2 तलवारी आहेत, फ्रेंच तलवारी. मस्त असे फ्रेंच तलवारी आहेत. आणि हे कुऱ्हाडी आहेत. आणि धान्य काढायला काही विळे आहेत पहिल्या काळातले, जे शेतकरी बांधव होते त्यांचे.
काही जुने कुलूप आहेत, दुर्मिळ असे. एक बघू शकताय विंचवाचे पण एक कुलूप आहे, एक उंटवाचे कुलूप आहे, एक नंदीचे पण कुलूप आहे. छान असे संग्रहालय आहे. हे पाहू शकताय धनुष्यबाण. आणि आता एक काही शिवराई, शिवकालीन शिक्के. हे पोस्टाचे तिकीट आहे, भारत सरकारने तिकीट काढलेले पोस्टाचे. आणि हे जुन्या काळातले शिक्के आहेत. आणि काही रुपये पण आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळे अशी प्रतिमा बनवलेली आहे, ज्याचा संग्रह करण्यात आलेला आहे. खूप असे शिक्के आहेत. हे पाहू शकता चांदीचे सिक्के. राणी विक्टोरिया, हे इंग्रज काळातले शिक्के आहेत चांदीचे. ब्रिटिशकालीन शिक्के. हे विजयनगर साम्राज्याचे तांब्यातले शिक्के. टिपू सुलतान मैसूर. हे विविध संतांची नाणी आहेत. यात काही सिल्वरमध्ये आहे, काही तांब्यामध्ये आहे. अधिकतर सिल्वरमध्ये आहेत. छान अशी कवड्याची माळ आहे आणि वाघनख आहे. सुवर्ण होन सुद्धा आहे. सुवर्ण होन पाहू शकता. सोन्याचे शिक्के. आणि हे काही तांब्याचे शिक्के आहेत, पहिले जुने शिक्के. हे आता भारतात होऊन गेलेले जे राजे आहेत, महाराजे आहेत, त्यांचे शिक्के आहेत. छान असे प्रदर्शन आहे. तर प्रदर्शन अजून 2 दिवस राहणार आहेत विट्यामध्ये, तर अवश्य भेट द्या. जय भवानी, जय शिवाजी.